ताई अंबाबाईच्या कृपेनं ज्योतिबाच्या आशीर्वादानं 1,00,000% यावेळी महायुतीचा झेंडा महापालिका फडकणार आणि पहिला महापौर हा शिवसेनेचा असणार. काँग्रेसचं काय आता कौतुक करेल तेवढं कमी आहे. त्यांनी प्रत्येक 5 वर्षाला टॅगलाईन चेंज करत असतात. त्यांनी तेच काम करावं, टॅगलाईन चेंज करत असतात प्रत्येक 5 वर्षात. काँग्रेस टॅगलाईन आहे, काँग्रेसच चेंज करायला आहे लोकांच्या. त्यांनी टॅगलाईन चेंज करायचं नाही. भारतातल्या लोकांनी ठरवलेलं आहे काँग्रेस चेंज करायचं. नमस्कार, मी राहुल सुभाष चव्हाण, शिवसेना माजी नगरसेवक, माजी परिवहन सभापती आणि आत्ताचा शिवसेनेचा गटनेता, कोल्हापूर महानगरपालिका. तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहात, तर तुमचे नेमके मुद्दे काय असतील या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी? सर्वप्रथम निवडणुकीला सामोरे जात असताना लोकांचे प्रलंबित जे प्रश्न आहेत, जसं थेट पाण्याची योजना आहे, ज्याचा 2020-21 ला एवढा गाजावाजाने जल्लोष करण्यात आला आणि अजून लोकांपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही. तर सर्वप्रथम 2020 पासून 2025 पर्यंत महापालिकेवर प्रशासक राज्य होतं. तर पहिल्या सभागृहात गेल्यानंतर आमचा पहिला प्रश्न हा असणार आहे, थेट पाईपलाईनचा विषय. लोकांपर्यंत अजून पाणी पोहोचलं का नाही? ज्या पाण्याचं तुम्ही एवढ्या गाजाबाजा करून गुलाल उधळणी केली, लोकांना आश्वासन दिलं की बाबा ह्या तारखेला ह्या दिवाळीला तुमचं अभ्यंग स्नान होणार, हे होणार, ते होणार, आणि लोकांची कोल्हापूरची जनतेची एक प्रकारची फसवणूक झालेली आहे. तर त्या संदर्भात पहिला आम्ही पाण्याच्या योजनेचा आणि पाणी लोकांपर्यंत मुबलक का पोहोचणे त्याच्यावर आमचा पहिला प्रश्न असणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूरचे रस्त्याचे प्रश्न आहेत, त्या संदर्भात आम्ही सगळ्या गोष्टी पुढाकार घेणार आहे रस्त्याच्या बाबतीत. त्याच पद्धतीनं कोल्हापूरचे आता बरेच तरुण पिढी खेळाडू आहेत, जे फुटबॉल खेळतात, क्रिकेट्स आहेत, बास्केटबॉल प्लेयर्स आहेत. त्यांच्यासाठी काय आपण जास्तीत जास्त सरकारकडनं माध्यमातून काय आपण योजना आणीन, त्यांना पुढाकार प्रोत्साहन कसं देईन आपण, त्यांना कसं पुढं आपल्याकडनं एक त्या प्रभागाचा नगरसेवक म्हणून किंवा कोल्हापूरचा एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून आपण त्यांना कसं पुशअप करता येईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. कोल्हापूरचा विकास कसा होईल, प्रभागाचा विकास म्हणण्यापेक्षा कोल्हापूरच्या विकासाला आपण काय काय करता येईल, कोल्हापूरची हातवाढ कशी करता येईल, त्या संदर्भात आम्ही पुढाकार घेऊ. आता संपूर्ण कोल्हापुरात जर बघितलं आपण तर शिवसेनेमध्ये जास्त पक्षप्रवेश होत आहे. तर हे होण्यामागचं नेमकं काय कारण असेल? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. शिवसेनेत एवढ्या भरभरून लोकांनी प्रेम जे देत आहेत आणि जे प्रवेश करत आहेत, त्याचं एकमेव कारण आहे एकनाथ शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे डेप्युटी सीएम. एकनाथ शिंदे साहेबांनी जे सीएम असताना काम करून दाखवलेलं आहे ते पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. महाराष्ट्र सोडून इतर बाकीच्या स्टेटने देखील त्यांचं काम बघितलेलं आहे. तर हे एक मोठा योगदान म्हणायला लागेल की साहेबांच्या ह्या कामाचं लोकांनी जे बघितलेलं आहे, काम करायची पद्धत, लाडकी बहीण योजना असेल आणि ग्राउंड लेवलला साहेब काम करतात, ते लोकांना भावलं गेलेलं आहे. त्याच पद्धतीनं कोल्हापूरचे आमदार आपले राजेश क्षीरसागर साहेब असतील, ग्राउंड लेवलला टोटली काम. प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, खासदार धैर्यशील माने आहेत, संजय मंडलिक साहेब आहेत. आणि तुम्ही दिल्लीला जनतेनं कौल देखील बघितलेला आहे आमदारकीचा, खासदारकीचा. महाराष्ट्रात अखेर कोल्हापुरात जिल्ह्यात सगळ्या सीटा शिवसेनेला जास्ती करून लोकांना पसंती दिलेली आहे. तेच एक माध्यम आहे की बाबा शिवसेना हा पक्षाचं काम करण्याची पद्धत. मागचे एक सीएम होते 2015 ते 20च्या दरम्यान, आणि त्याच्यानंतरचे एक सीएम होते, त्यांचे काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ते घडवून आणि करून दाखवलेलं आहे. तेच एक कारण आहे की ज्या कोणी लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आपल्या मार्फत काय, आपण नगरसेवक होता, तर आपल्या मार्फत काय असे विकास कामं झालेले आहेत की जेणेकरून ते तुम्हाला हायलाइट करायचे असतील ती विकास कामे? आता जसं म्हटलं तुम्ही बसचं वगैरे, तशा पद्धतीची काय? कोल्हापुरात महानगरपालिकेला जेव्हा मी 2018 साली परिवहन सभापती होतो, तर माझ्या काळात बऱ्याच ठिकाणी आपले जे आजूबाजूला खेडेगावं लागून आहेत, जसं पन्हाळा, रासोड, कुडुत्रे, ज्योतिबा आपलं देवस्थान आहे, ह्या ठिकाणी बस बंद होते बरेच ठिकाणी बरेच वर्ष. मग त्या बसेस मी चालू करून घेतलेल्या. खरं तर एक चांगलं कार्य म्हणून लोकांची मागणी होती तिथल्या, आणि विद्यार्थ्यांचा विषय होता मोठा की येणं जाण्याला अवघड व्हायचं कॉलेज स्टुडंट्सना, मुलींना. तर ते बस आपण सगळे चालू करून घेतलेले. आता तर मला रिसेंटली ऐकण्यात येते एक 100 बस नवीन येतात, ही बस नवीन येतात. आताचा जो पक्ष प्रवेश आहे नियाज खान यांचा, त्यावर त्यांचा पक्ष प्रवेश कसा झाला आणि ही बातमी खरी आहे की त्यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे नियाज खान? पक्ष प्रवेश झाला नाही, खरं पक्ष प्रवेश आज किंवा उद्या हा 100% निश्चित आहे नियाज खान साहेबांचा. आणि मुळात पक्ष प्रवेश म्हणण्यापेक्षा
ते मुळात शिवसैनिकच आहेत हो. जेव्हा 2015ला आम्ही एकत्रच इलेक्शन आम्ही लढवलेली, नियाज खान असतील, मी असेल, माझे 2 सहकारी अजून नगरसेवक होते, आम्ही शिवसैनिकच आहेत ना. तर नियाज खान पहिल्यापासून शिवसैनिकच आहे. आणि तेव्हा आता जसं त्यांनी काल एक बाईट दिलेली आहे, भगव्यातून भगवा, भगव्यातून भगवा, एवढाच विषय आहे. नियाज खाननं पक्ष प्रवेश निश्चित केलेला आहे. आज किंवा उद्या तारखेला त्यांनी एक दिवस चांगला बघून तो प्रवेश करत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा फडकेल का? आई अंबाबाईच्या कृपेनं आणि ज्योतिबाच्या आशीर्वादानं 1,00,000% यावेळी महायुतीचा झेंडा महापालिका फडकणार आणि पहिला महापूर हा शिवसेनेचा असणार. शिवसेनेचं विभाजन झाल्यानंतर 2 गट पडले, एक उभाटा आणि एक शिवसेना असे गट पडले. आणि लोक सातत्यानं, काही लोक टीका करतात शिवसेनेवरती, गद्दार सेना वगैरे असं बोललं जातं. आणि त्याचा काय परिणाम या निवडणुकीमध्ये होईल का, आणि त्याला तुम्ही कसं उत्तर द्याल? नाही, टीका जे करणार आहेत त्यांना आपण उत्तर देणं गरजेचं वाटत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गेले 5 वर्षाला आमच्यावर टीकाच करत आलेले आहेत आणि त्या टीकेचं उत्तर जनतेनं त्यासाठी दिलेलं आहे. मग ते खासदारकीच्या माध्यमातून असून दे, आमदारकीच्या माध्यमातून असून दे महाराष्ट्रात, आणि ग्रामपंचायत असून दे, नगरपालिका असून दे, परवाच निकाल तुम्ही बघितलेला आहे. तर हेच आमचं उत्तर त्यासले असणार आहे. जनतेनेच त्यासले उत्तर दिलेलं आहे, तर आम्हाला काय वाटत नाही की त्यांना आपण उत्तर देणं गरजेचं आहे. आणि असे बरेचशा प्रकारचे असे लोक असतात, उबाटाचे असतील, आणि एखादा उमेदवार चांगला इलेक्शन लढत असतो, असे लोक बदनाम करणारे खूप लोक असतात. तर बदनामी काय करत असतात की बाबा समोरच्याच्या पायाखालची वाळू सरकलेली जाते. इलेक्शन एक स्पोर्ट्समनशिप म्हणून इलेक्शन खेळली जाते. अखंड महाराष्ट्रात असून दे, कोल्हापूर जिल्ह्यात असून दे, कोल्हापूर असून दे, एक स्पोर्ट्समनशिप म्हणून इलेक्शन खेळायला हवे असते. तर जेव्हा एखादा माणूस समोरच्याची बदनामी करत असतो, तर त्याचे पण लोक विचार करतात ना, त्याची तुलना, बोलणाऱ्याचा विषय, तो बाबा ह्याच्याबद्दल का बोलतो तो, असं या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी निघतात. तर आपण त्यासल्या गोष्टीकडे इग्नोर करून पॉझिटिव्ह विजन ठेवून आपण पुढे जाणं हेच आपला मार्ग आहे. सातत्यानं आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावरती आरोप केले जातात, तर त्या आरोपांना तुम्ही कसे उत्तर द्याल? आमदार राजेश क्षीरसागर हे माझे नेते आहेत. काही कारणास्तव 2019ला त्यांचा थोडक्यात पराभव झाला. लोकांना कळून चुकलं की बाबा ठीक आहे, काम करणारे आमदार होते आणि आपण ती त्यांची संधी हुकवली. कोल्हापूरचा थोडक्यात 5 वर्ष विकास आपला मागाय गेला, तुम्ही बघितलं असला तर. 5 वर्ष कोल्हापूरचा विकास आपला मागाय गेला. आणि तेच लोकांनी भरभरून प्रेम करून साहेबांना, मान्य राजेश क्षीरसागर साहेबांनी 2024च्या इलेक्शनला भरघोस मताने विजय करून 30,000 मताने लीड देऊन त्यांना विजय केलेला आहे. अगं असं जर लोकांना, मी तुम्हाला तेच सांगतोय मगापासून, टीका करणारी लोकांची संख्या कमी नाही. ते कोणी असू दे, कुठल्याही पक्षाचे असून दे, टीका करून देखील लोकांना कळतं ना, आजकालची कोल्हापूरची लोक सुद्धा नाहीत. लोकांनी साहेबांवर यावेळी पण टीका झाली, तर सगळं खोडून, जनतेनं खोडून साहेबांना 30,000 लीड देऊन निवडून आणलेला आहे. हेच उत्तर असणार आहे. जे टीका करतात त्यांना उत्तर हेच असणार आहे, आमचा विजय. काँग्रेसनं नवीन टॅगलाईन सुरू केलेली आहे आणि त्या टॅगलाईन तर्फे आवाहन करण्यात आले की जाहीरनामा तयार करण्यासाठी तुम्ही सूचना मागवा. ती टॅगलाईन असे की कोल्हापूरकर कसं, तुम्ही म्हणतील तसं. काँग्रेसचं काय आता कौतुक करेल तेवढं कमी आहे. त्यांनी प्रत्येक 5 वर्षाला टॅगलाईन चेंज करत असतात. त्यांनी तेच काम करावं, टॅगलाईन चेंज करत असतात प्रत्येक 5 वर्षाला. त्याचं उत्तर मी तर म्हणतो, कोल्हापूर जिल्हा राहून दे, महाराष्ट्र राहून दे, भारतातल्या जनतेने दिलेलं आहे. काँग्रेस टॅगलाईन आहे, काँग्रेसच चेंज करत आहे लोकांनी. आता त्यांनी टॅगलाईन चेंज करायचं नाही, भारतातल्या लोकांनी ठरवलेलं आहे काँग्रेस चेंज करायचं. मागच्या वेळी त्यांचा टॅगलाईन होता कोल्हापूर जिल्ह्यासाठी, पहिले गेले 5-10 वर्ष, आपलं ठरलंय, आमचं ठरलंय. आता तुम्ही म्हणताय की कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं. कोल्हापूर काय म्हणतच नाही, की काँग्रेसवालेच म्हणतात. तुम्हीच ठरवताय, तुम्हीच म्हणताय, तुम्हीच करताय, ते त्यांनाच माहिती सगळ्या गोष्टी. कारण लोकांचं तर म्हणणं आहे असं, आता बस काँग्रेसला सगळ्या कोल्हापूरला जिल्ह्यातलं नाही, अखंड भारतातल्या लोकांनी रामराम ठोकलेला आहे. जय हिंद.